हाय फ्रेंड्स, मायसेल्फ आराध्या. यू आर वॉचिंग ऑल इन वन आराध्या. तर मी तुमच्यासाठी स्टँडर्ड 6चे फर्स्ट युनिटचे तुम्हाला मी मराठीचा पेपर म्हणजे क्वेश्चन पेपर दाखवणार आहे. तर लेट्स. तर फ्रेंड्स बघा, हा आहे प्रथम वर्ग चाचणी 2024-25 आणि हा आहे ना विषय मराठीचा आणि इयत्ता 6वीचा आहे आणि 20 मार्क्सचा आहे हा. तर आपण सुरू करूया. तर प्रश्न क्रमांक 1 पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. तर आता इकडे हा आपला पॅरेग्राफ आहे. हा पॅरेग्राफ तुम्ही नीट बघून घ्या. हा आहे माझा अनुभवमधला हा पॅरेग्राफ आलेला आहे आणि त्याचे क्वेश्चन हे 3 आहेत. तर बघा, आजी आता आकृती पूर्ण करा आहे 2 मार्कांसाठी. तर आजी मुलांजवळ अशा प्रकारे चालत आली. तर इकडे कोणत्या प्रकारे चालत आली ते करायचे. तर इकडे आहे आजी हळूहळू आणि काठी टेकवत. आन्सर आहे हळूहळू आणि काठी टेकवत. आता इकडे चौकट पूर्ण करा, 2 मार्कालाच आहे. मामाच्या मुलाचे नाव, मुलांची नावे. तर मामाच्या मुलांची नावे काय आहेत? मामाची मुलं राजू आणि चिमी. तर आपण इकडे लिहिणार राजू आणि इकडे लिहिणार चिमी. आता नेक्स्ट आहे आजीच्या हाताचा थरथरणारा स्पर्श. तर इकडे आपण लिहायचं आहे प्रेमळ आणि कॉमा करून आपण लिहूया बोलका इकडे. तर प्रेमळ आणि बोलका. तर आता तिसरा क्वेश्चन आहे आजी आजोबांचे आपल्या जीवनातील महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. तर ते आपल्याला स्वमत लिहायचं आहे. तर ते आपण स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. तर आपण नेक्स्ट बघू. सो फ्रेंड्स, नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 2 पुढील पाद्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. तर आता इकडे ह्याचा पॅरेग्राफ आहे पोयमचा आणि ही पोयम आहे पाऊस आला पाऊस आला कवितातील. तर आता इकडे आहे पहिला प्रश्न, पुढील प्रश्नांचे एका शब्दात उत्तरे लिहा. तर एका इन वन वर्ड द्यायचं आहे आपल्याला. आपण वाचूया. आता इकडे आहे विजा केव्हा चमकल्या. तर विजा ऐन दुपारी चमकल्या. तर आपल्याला फक्त इकडे लिहायचं आहे ऐन दुपारी. आता सुटलेला वारा कसा होता. तर इकडे लिहायचं आहे भनान. हे बघा भनान भनान. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले. तर इकडे आपल्याला लिहायचं आहे पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली. छत्री लिहायचं म्हणजे आपल्याला फक्त. या कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केलेले आहे. तर इकडे आता ते आपल्याला स्वतःहून लिहायचं आहे. तर इकडे आपण लिहू शकतो वर्षा ऋतू किंवा पावसाळा. तर आपण नेक्स्ट बघूया. तर फ्रेंड्स बघा, इकडे दुसरा क्वेश्चन पण आहे ह्याच्यातला. वरील कवितेच्या पहिल्या 4 ओळींचा भावार्थ लिहा. भावार्थ म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करून लिहायचं आहे. तर 1, 2, 3 आणि हे 4 ओळ्यांचं आपल्याला भावार्थ लिहायचं आहे. तर इकडे कसं येणार कवयित्री. तर इकडे कवयित्री म्हणतात पाऊस आलेला आहे. म्हणजे आपण असं लिहायचं आहे पाऊस आलेला आहे आणि पाऊस ऐन दुपारी म्हणजेच भर दुपारी आलेला आहे आणि विजांचा कडकडाट चालू आहे आणि विजा चमकायला लागल्या आहेत आणि इकडे वारा ही खूप भनान सुटलेला आहे. म्हणजे वारा जोरदार सुटलेला आहे. मग नंतर आपल्याला द्यायचं आहे जिकडे तिकडे म्हणजे सगळीकडे गारा म्हणजेच बर्फाचे गोळे पडले आहेत. असं आपल्याला भावार्थ लिहायचं आहे. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 3 पुढील व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा. तिकडे आता आपल्याला ग्रामर म्हणजे व्याकरण विभाग दिलेला आहे. तर पहिला आहे पुढील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. शब्दांच्या जाती म्हणजेच आपण बनवूया पार्ट्स ऑफ स्पीच. तर इकडे आहे मुले बागेत खेळत होती. तर मुले नाम आहेत. तर आपण इकडे ॲरो करून लिहायचं आहे नाम म्हणजे नाऊन. नंतर दुसरा आहे रीमा स्वभावाने खूप भोळी आहे. तिकडे भोळी तर तिचं क्वालिटी दाखवलेली आहे आणि रीमा नाम आहे. तर
नामाच्या क्वालिटीला बोलतात विशेषण. विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. तर इकडे येणार विशेषण. आता आपण नेक्स्ट बघूया. सो फ्रेंड्स, इकडे दुसरा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील नाम काळ ओळखा. काळ म्हणजे टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. तर आता बघूया. रीमा उद्या मामाच्या गावाला जाईल. तर रीमा उद्या, उद्या म्हणजे भविष्यकाळ. तर इकडे येणार भविष्यकाळ. नंतर सुगरण पक्षी मजबूत घरटे बांधतो. तो बांधतो, त्याची ती क्रिया चालू आहे. तर ते येईल वर्तमान काळ. नेक्स्ट आहे. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर आता इकडे आहे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून त्याचं वाक्य बनवायचं आहे. तर आपल्याला इकडे वाक्यप्रचार दिलेला आहे. आनंदाने थुईथुई नाचणे म्हणजेच आनंदाने मोरासारखे नाचणे. तर आपण आता काय सेंटेन्स बनवायचं, तर आपण लिहूया. गीताचा परीक्षेत पहिला क्रमांक आला म्हणून ती थुईथुई आनंदाने थुईथुई नाचू लागली. तर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 4 ब. तर आता आपल्याला इकडे लिहिलेलं आहे. पुढील भाषिक घटकावरून आधारित कृती सोडवा. इकडे आपलं म्हणजे भाषिक आहे समानार्थी, विरुद्धार्थी वगैरे. तर आपण बघूया. समानार्थी शब्द. वारा, वाराचं. पवन, वायू, समीर, अनिल. रस्ता, रस्ताचं. वाट, सडक, मार्ग. आता नेक्स्ट आहे विरुद्धार्थी शब्द. गुण, अवगुण. हसणे, रडणे. आता आहे लिंग बदला. लिंग बदला म्हणजे जेंडर. जेंडर आपल्याला बदलायचं आहे. तर इकडे आपण लिहूया बहीण, भाऊ, मामा, मामी. आता इकडे लिहायचं आहे आपल्याला वचन बदला. तर वचन आपल्याला बदलायचं आहे. तर वचन काय आहे, पक्षी. पक्षीचंच पक्षीच राहणार. नंतर आहे पाटी, तर पाटीचं पाट्या होणार. नेक्स्ट आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. तर इकडे आहे आंब्याची बाग. आंब्याची बागेला बोलतात आमराई. तर फ्रेंड्स, इकडे आता आपला पेपर संपलेला आहे आणि हा होता आपला 20 मार्क्सचा. तर फ्रेंड्स, तुम्ही सांगा तुम्हाला पेपर कसा वाटला. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.